भाजपचे उन्मेष पाटील उद्या ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार आहेत। जळगावमधून उन्मेष पाटील ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार असतील। उन्मेष पाटलांनी आज राऊत आणि ठाकरेंची भेट घेतली आहे। उन्मेष पाटील हे ठाकरे गटामध्ये प्रवेश करण्याच्या विचारात आहेत असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे। उन्मेष पाटील काही वेगळा निर्णय घेतील असं वाटत नाही असं तिथल्या उमेदवार जळगावच्या भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी म्हटलंय। अनेक सहकारी चळवळी संस्थांशी जे जोडलेले आहेत त्यांची प्रतिमा उत्तम आहे, तरी त्यांचं उमेदवारी कापल्याबद्दल आम्हाला आश्चर्य वाटलं। ते अस्वस्थ आहेत हे नक्कीच। ते भेटले, चर्चा झाली, आता ते माननीय उद्धव साहेबांना भेटण्यासाठी मातोश्रीवर गेलेले। आपल्याकडे प्रवेश करतात त्यांना तिकीट मिळते अशा देखील चर्चा सुरू झालेल्या आहेत, काय उद्यापर्यंत कळेल। त्यांची आमची मैत्री जुनी आहे आणि त्यांच्या मन की बात त्यांनी सांगितली। उद्यापर्यंत तुम्हाला बातमी मिळेल। मोठ्या प्रमाणात उन्मेष पाटील यांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। त्यांचे शेकडो सहकारी जळगाव जिल्ह्यातले हे त्यांच्याबरोबर शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याच्या विचारात आहेत। मी तर खरं म्हणजे प्रचाराच्या निमित्ताने सगळ्या लोकांच्या भेटी घेते आहेत। मी तर काही न्यूज अशी बघितलेली आहे असं मला वाटत नाही। आणि ऐकण्यात असं आलं की ते सभागृहामध्ये संजय राऊतची सभागृहात असते त्याची सदिच्छा भेट घ्यायला गेलो असं त्यांचं स्टेटमेंट आहे। आणि मला अजूनही विश्वास आहे की असं काही घडेल असं वाटत नाही। आणि मला असं वाटतं की अजूनही माझा हा विश्वास आहे की अशा घडामोडी ज्या काही होत असतील तर त्या होतील असं मला काही अजून वाटत नाही। आपण समाजातला अत्यंत महत्त्वाचा घटक आहेत। आपल्या सगळ्यांचा मी मनापासून आदर करतो। आपल्या सगळ्या प्रश्न, आपल्या सगळ्या असलेल्या मनातल्या सगळ्या सूचना, प्रश्नांना मी सविस्तर आपल्याशी बोलेन। आता मला असं वाटतं की आज बोलणं उचित नाहीये, त्यामुळे मी विनंती करतो की आपण जास्त हट्ट धरला तर तुम्हाला नाही म्हटलं तर मला वेदना होतात, त्यामुळे मी आपल्याशी मोकळा संवाद साधेन। किरण पवार हे जाणार होते, बोल तुम्ही आपल्याशी बोलतो भेट वगैरे घेणार आहात बोलतो। अरे मी आणि राऊत साहेब आम्ही संसदेच्या सभागृहात सोबत काम केलेलं आहे। आमची राऊत साहेबांशी या सगळ्या सहकाऱ्यांशी कायम चर्चा होत असते। त्या निमित्ताने आज मी संवाद साधायला आलेलो आहे। त्यामुळे प्रत्येक गोष्टीच्या मागे आपण राजकारणाकडे बघू नका। राजकारणाच्या पलीकडे मैत्री जपली पाहिजे। आजकाल ती जपली जात नाही, ती जपण्याचा हा प्रयत्न आहे, बाकी काही नाही।